एखाद्या नेत्याला जर आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे किंवा एखाद्या नेत्यांची जर डिमांड असेल किंवा तिथलची कार्यकर्त्याची डिमांड असेल तर त्याच्यावर चर्चा होणं इतपंच अपेक्षित होतं। या जागा शिवसेनेच्या आहेत, ते शिवसेनेलाच मिळणार आहेत, याबद्दल आता दुमत राहिलेलं नाही। पण जागा आणखी सुटलेलं नाही, फॉर्म्युला नेमका ठरलाय का त्याबद्दलही संशय आहे। तुम्ही 12, 14, 16 का 18, भाजप 20, 22 का 26, हे सगळं कन्फ्युजन का आहे? याच्यामध्ये आणखी एक वाक्यता नाही आहे का? याच्यात कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही आहे। भाजपने आपल्या 24 जागा डिक्लेअर केलेल्या आहेत, घोषित केलेल्या आहेत। शिवसेनेने 8 जागा घोषित केलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीने त्यांच्या 2 जागा आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये त्यांनी घोषित केलेल्या आहेत। उर्वरित जागेच्या सर्व तयारी झालेली आहे। आता आम्हाला अंदाज आहे की आम्ही 16 ते 18 जागा लढवण्याच्या मानसिकतेमध्ये होतो। आता नेमका फिगर ही 2 दिवसात आपल्याला कळून येईल। तुम्हाला 14 जागा मिळाल्या असं म्हटलं जातं? नाही, असं काही नाही। आणखी असं कोणतेही आकडा आणखी फायनल झालेला नाही। मला वाटतं 16च्या कमी जागा आम्हाला मिळणार नाही अशी आमची अपेक्षा आहे। औरंगाबादच्या बद्दल बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत की तुम्हाला उमेदवार भेटत नाही किंवा दुसऱ्या पक्षातला तुमच्या पक्षात घेऊन करायचा का बाहेरून उमेदवार आणायचा। छत्रपती संभाजीनगर बद्दलचं एवढं स्टेट फॉरवर्ड भूमिका का नाही घेत, सगळे दबकून बोलतायत याच्यावर। थोडं याला धरून तुम्हाला उमेदवार मिळणं अशी अवस्था झाली आहे असं त्यांच्याकडनं टीका होते तुमच्यावर। संभाजीनगरची जागा ही आम्ही प्रेस्टिजियस करतो, कारण की या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी जी सुरुवात केली महाराष्ट्रात ती संभाजीनगरपासून केली, म्हणून ही जागा निवडून आणणं हे आमचं एक ध्येय असणार आहे। आणि आता जो आम्ही उमेदवार देऊ तो शिवसैनिक असेल याची प्रामुख्याने आम्ही काळजी घेत आहोत। म्हणून अनेक जण इच्छुक असताना त्यातल्या त्यात निवड करणं हे शिंदे साहेबांकडे आम्ही सोपवलेलं आहे। कालच शिंदे साहेबांकडे वर्षा निवासस्थानी आमची बैठक झालेली, सर्व आमदार आणि पदाधिकारी त्या बैठकीला हजर होते। त्या बैठकीमध्ये त्यांनी सर्वांचं 1 to 1 ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि अंतिम निर्णय आपण घ्यावा असं सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी शिंदे साहेबाला विनंती केलेली आहे। म्हणून ह्या जागेमध्ये आता कोणाला उमेदवारी द्यायची याची सुद्धा घोषणा 2 दिवसामध्ये केली जाईल। संभाजीनगरमध्ये बाहेरचा उमेदवार असेल का इथला स्थानिक उमेदवार असेल? नाही, संभाजीनगरचाच उमेदवार असेल। म्हणून आता त्याच्यावर चर्चा तर व्हायची संपलेली आहे। आता 2 दिवसात फक्त नावाची घोषणा बाकी आहे। काल खरं तर दिल्लीत एक सभा झाली, दिल्लीतल्या सभेवरूनही तुमच्यावर टीका करण्यात आली तुमच्या नेत्यांकडून, पूर्वीच्या नेत्यांकडून। उभटा गटाच्या नेत्यांनी काल दिल्लीमध्ये फार जी सभा होती त्या सभेमध्ये संबोधन केलं आणि ठरल्याप्रमाणे जे इकडं टोमणे मारत होते त्या टोमण्याचा प्रयोग त्या ठिकाणी केला नवीन। आणि त्यांना वाटलं की आपण जे काही बोललो ते अख्ख्या देशाने ऐकलं, परंतु वस्तुस्थिती अशी होती की यांच्या भाषणाला लोकांचा कुठेही प्रतिसाद नव्हता, कुठेही लोक यांच्या भाषणासाठी आतुर नव्हते। यांच्यानंतर अनेक नेत्यांची भाषणं झाली। क्रमवारीत जर पाहिलं, ज्याला स्वाभिमानी हे म्हणत होते, हे क्रमवारीमध्ये किती खाली होते हे आपण काल स्वतः टी व्हीवर पाहिलेलं आहे, चॅनलच्या माध्यमातून लोकांनी पाहिलेलं आहे। म्हणून आता तुमची जागा अत्यंत खालच्या स्टेपला आहे। तुमच्यावर अनेक मोठे नेते आहेत, त्यांचे दर्शन घेणे आता तुम्हाला लाजमी आहे। हा एक सुद्धा मेसेज कालच्या सभेतून महाराष्ट्राच्या जनतेला कळालेला आहे। म्हणून आता स्वाभिमानाच्या गप्पा किंवा आम्ही स्वाभिमानी, आम्ही झुकणार नाही, आम्ही वाकणार नाही असे म्हणणारे लोक काल तिथं वाकतही होते, झुकतही होते आणि स्वतःची जागा कुठं आहे हे सुद्धा शोधत होते। नाशिकच्या जागेवर तुम्ही दावा आता केलेला आहे, तुम्हाला मिळण्याची शक्यता, पण आता 4 वाजता छगन भुजबळाचं नाव जाहीर होईल अशा पद्धतीची माहिती आहे। सुनील तटकरे काय करतात? सुनील तटकरे काय जाहीर करते आम्हाला माहीत नाही, परंतु नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे, ती शिवसेनेला मिळाली पाहिजे त्यासाठी आम्ही आग्रही आहोत, कार्यकर्ते आग्रही आहेत आणि आम्ही ती जागा घेणारच या भूमिकेमध्ये आम्ही आलेलो आहोत। आपण जे 8 उमेदवार जाहीर केले अशी चर्चा आहे की त्यातले काही उमेदवार ऐनवेळी बदलले जातील? नाही, याबद्दलची मला कल्पना नाही, परंतु जर एखाद्या ठिकाणी जर उमेदवार थोडा बहुत जर कमजोर वाटत असेल तर तो बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आहे। बदलणं शक्य एखादी जागा? शक्यता नाकारता येत नाही। कुठली असेल? मराठवाड्यातली असू शकते, मराठवाड्यातली असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात। 2च विभागातले उमेदवार जाहीर झाल्यामुळं या दोघातून एखादी जागा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही।
नाना पटोले यांचा भाजपमधील नेत्यासोबत छुपा संबंध असल्याचा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा छुपा संबंध हा भाजपशी बी आहे, शिवसेनेशी बी आहे. फक्त पक्षाचा एक लेबल असल्यामुळे ते दाखवत नाही. म्हणून त्यांच्या पाठिंबा हा नेहमीच असतो. काँग्रेसमध्ये कधीही एक वाक्यता नव्हती ना राहणार सुद्धा नाही. म्हणून आता ते आम्ही जे सांगत होतो की काँग्रेसचे अनेक नेते, बडे नेते आमच्या संपर्कात आहेत. काही छुपा पाठिंबा देत आहेत. आता काहींचा प्रवेशसुद्धा 2-3 दिवसात होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.